सुरुवात अशी झाली ती की आता आमच्या घरीच घडलेली समजा आमच्या घरच्यांसोबत. आमची एक तर जॉईंट फॅमिली आहे. जॉईंट फॅमिली म्हणली की आम्ही सगळे एकत्र राहतो आणि दिवाळीच्या 2-3 दिवसा पहिले ही घटना घडलेली आहे. आता दिवाळी 2-3 दिवसा पहिले आम्ही सगळे जॉईंट फॅमिली आम्ही पुरं आता आमची काकू आणि आमचे काका ते आम्ही एकत्र होतो आणि त्याच्यानंतर म्हणजे चुलता चुलते आम्ही एकत्र होतो आणि त्याच्यात मग घरी मग आईची आणि काकू थोडी किरकिरी झाली ती. आईची थोडी म्हणजे भांडण झाली ती, किरकिरी झाली ती थोडी. मग काकूनी म्हणजे दिवाळीचेच टाइम पिरियड. हां, दिवाळीच्या टाईम पिरियडमध्ये मग काकूनी ठरवलं की आम्ही चेंज करणार घर, आम्हाला वेगळं राहायचं. हां, सेपरेट राहायचं. आणि काकू तेव्हा बाळातीन होती, म्हणजे प्रेग्नेंट होती. मग त्याच्यानंतर मग काकूने घर बदललं, काकूने घर चेंज केलं. मग आम्ही इकडे राहायला लागलो. मग काकू ते गावकडच्या साईडला गेले. आता गावकडचं नाव समजा मी गावला गेले त्या साईडला राहायला. मग त्या साईडला राहायला गेले की तिकडं कसे तिकडंच तुमच्याच जिल्ह्यामध्ये? आमच्याच जिल्ह्यामध्ये, पण त्या साईडला राहायला गेले आणि तो थोडा गाव म्हणजे खेडं टाईप गाव होतं, खेडं टाईपसारखं. आणि शहरातून तिकडे गेले त्यांना एवढं काही जमत नव्हतं आणि त्यांना आता शहरातली सवय, पण गावाकडं कसं रात्री लवकर अंधार पडतो समजा. आता शहरात जास्त वेळ जागायची सवय राहते. हां, गजबज राहते. मग काकू तिकडे गेली राहायला आणि त्या टायमाला तिथं म्हणजे रात्री समजा त्यांना फिरायचीच सवय. आता इकडं कशी फिरायची सवय 8-9 वाजेपर्यंत, तर तसे ते म्हणे की आपण एक चक्कर मारून येऊ. त्यांचं जेवण झालं ते रात्री गावाकडं चक्कर मारायला समजा त्या साईडला. आणि त्या साईडला चक्कर मारायला आणि तिथं म्हणता की ते वडाचं झाड, त्या साईडला वडाचं त्यांची रूम, त्यांचं घर होतं, घराच्या साईडलाच वडाचं झाड होतं थोडं समोर. तर तिरून त्यांनी चक्कर मारली आणि त्यांचं ते रोजच टाईम झालं. त्यांनी पहिल्या दिवशी चक्कर मारली. मग त्यांचं रोजच ठरलं की त्याच टायमाला रोजच म्हणजे 8-8:30च्या दरम्यान रोज त्याच टायमाला त्याच झाडाच्या बाजूने ते गोल चक्कर मारून येते काकू प्रेग्नेंट असताना रोज. आणि ते काकाला काही माहीत नव्हतं. आता काका ड्युटीला राहायचे, ऑफिसला राहायचे, पण काकू चक्कर मारून यायची एकटीच. आणि घरी आता आजीला काय करणार, आता ते आजी म्हणे आता जेवण झालं जात असेल चक्कर मारायला. मग त्याच्यानंतर मग बाळ झालं समजा 9 म्हणजे थोडे काय 5 महिन्यानंतर बाळ झालं समजा, काकूला बाळ झालं. आणि ते बाळ झालं की ते दूधच पेत बरं. मग त्या टायमाला की डिलिव्हरीच्या टायमाला की काकूनी समजा चक्कर मारून यायच्या टायमाला काकू त्या दिवशी गेलीच नाही, कारण की सगळे घरी होते आणि काकू त्या दिवशी गेलीच नाही. आणि त्या दिवशी डिलिव्हरी झालं समजा, बाळ झालं त्याच्यात ते दूध प्यायला लागतं ना समजा बाळ पहिल्यांदा, पण ते पेतच नव्हतं दूध. समजा म्हणजे असं झालं नाही का की समजा म्हणजे काय, म्हणजे ते नाही कळलं. समजा म्हणजे काय? समजा म्हणजे आता आमच्या इकडे सवयच आहे तशी समजण्याला की समजा बोलायचं. झालंच म्हणजे ऍक्च्युअल झालंय ते, फक्त तुमच्या इथं बोली भाषा म्हणजे समजा. बोली भाषा आमच्याकडे ते समजा. आता ते आमच्या सगळं तसेच आहे समजा, टोकन ते म्हणते ना तसंच पडेल. बरं. मग पुढं त्या टाईमला की दूध पेतच नव्हतं म्हटलं. तर मग त्यांना वाटलं आता काय होत नसन, दूध पेत नसन समजा. मग त्यांना बॉटलीत घेतलं, ते मशीनचं बॉटलीनं पण पिऊ घातलं, तरी ते पेत नव्हतं. नंतर काय म्हणजे ते दूधच पित नव्हतं, आईचं किंवा बाहेरचं कोणाचंच दूध पित नव्हतं, आईचं पण नाही आणि बाहेरचं पण नाही. मग त्यानंतर मग आता गावातले माणसं कसे त्यांना की माहीत राहतं की समजा काऊन होतं असं, का बरं होतं तसं. मग आजीनं काय केलं, समजलं त्यांना की असं काहीतरी आसन, बाहेरचं काहीतरी आसन. मग काकूला घेऊन आमच्या डिलिव्हरीचं हे काय डिस्चार्ज झालं समजा दवाखान्यातून, मग काकूला घेऊन ते गावाकडे गेले. आमच्या गावाकडं असे की ते मौलाना राहते ना मिडियमचे लोकांचे, तर ते असे लहान बाळ असलं ना त्यांना बघते समजा, पाणी उतरून टाकते, हाताला दोरी बांधते, असं त्यांची आमच्या गावाकडे चालू राहतं. आता पैठण तालुका तिकडं आमचं गाव आहे, तिथं चालू राहतं तसं. मग ते 5-6 दिवस जर ते हॉस्पिटलमध्ये होते, मग ते बाळ बिना न खाता जिवंत कसं राहिले इतके दिवस? ते डॉक्टरच्या निरीक्षणाखाली होतं. आता डॉक्टरने आता त्यांचं बघितलं की ते फक्त म्हणजे सर्वाईव्ह करत होतं बाळ, पण त्यांचं काही खात नव्हतं न का पित नव्हतं, तर मग असं होतं. बरं. मग त्याच्यानंतर मग मग आपण परत तिकडे ते तुम्ही म्हटले की ते मौलानाच्या इकडे गेले, मग काय झालं पुढे नंतर? मौलानाच्या इकडे गेले समजा, ते दोरी ते बांधते. मग आम्ही तिकडे गेलो आणि मौलाने समजा बाळाला बघितलं की त्यांनी सांगितलं की याला बाहेरचं लागलेलं आहे, की म्हणलं की आमच्या आजीला समजलं की हा म्हणून. आणि आजी पहिली पण बोलली होती की आता माझ्या आईला पप्पाला तर म्हणली होती की हिच्या बाळाला बाहेरचंच लागणार असणार, काऊन की असं कोणतं बाळ नाही की ते दूध पिणार नाही म्हणून, असं बाहेरचंच लागणार असणार. मग त्यांनी बरोबर सांगितलं तिकडे जाऊन. मग आता आजीने त्यांना सांगितलं की असं दूध पित नाही घेत नाही. ते म्हणे ते मौलाना सांगत होता की आम्हाला माहिती म्हणून, त्याला माहीत होतं याला नाही का जास्त दिवस टिकणार नाही आहे, याला लवकरात लवकर याचा तोडगा करावा लागणार.
मग आजी म्हणे ठीक आहे म्हणे, काय खर्च लागन म्हणे. ते म्हणे 250 रुपये लागन म्हणे, समजा त्या टायमाला 250 रुपये. मग आता आजी म्हणे की 250 काय, तुम्हाला 500 रुपये देतो, पण कसं याला वाचवा म्हणून समजा. मग त्यांनी काय केलं, आता बोळके राहते समजा, बोळके राहते 5 बोळके घेतले. 5 बोळक्यात त्यांनी काळे ते मोहरी राहते, काळी मोहरी, आणि काय म्हणते काळे तीळ राहते, ते उतरून टाकले त्याच्या अंगाहून. 5 बोळके घेतले आणि 5 बोळक्यातून एका मटक्यात 5 बोळके ठेवले, आणि त्या मडक्याला पण लाल कपड्याने बांधून ठेवून दिलं उतरून, त्या मंत्र मारून. आणि त्यांनी सांगितलं की, आता माझ्या काकूला सांगितलं, तुम्ही मडका घ्या, आजच रात्री 12 वाजता चौफुली राहते, 4 दिशांनी रोड जाणारी चौफुलीच्या मधोमध नेऊन ठेवा. आता काकूला बाळासाठी करूच वाटणार, पण आता काकून कशी, आता डिलिव्हरी झाली त्यांची, नेमकी डिलिव्हरी झाली, आणि त्यांना जाता पण त्यांना कसं येणार की नाही आता जास्त. आणि एक तर असं राहतं की ती बाई प्रेग्नेंट राहते समजा, डिलिव्हरी झाली राहते, की त्यांना भीती राहते गावाकडच्या साईडला की जास्त भूतन ते लागतात. आता गावाकडं, आता आमच्या इकडं कसं राहतं की आता प्रेग्नेंट झाली समजा, बाळातीन झाली ना, तर आमचे आजोबा समजा, बाबा काका, ते असे जे लेडीजच्या बाजूलाच कुऱ्हाड कोयता ते घेऊन उभा राहता की समजा कोणी येऊ नये म्हणून जवळ असं. आता मग काकू म्हणे की आता मी कसं करणार, आता मला तर जाता येणार नाही. मग ते म्हणे आता जावं तर तुम्हाला लागन, नाही तर मग तुम्ही ते वाचू शकणार नाही. पण काकू तरी पण त्यांच्या मुलाला वाचवासाठी गेली. रात्री चौफुलीवर तिथं गेली, सोबत माझी आजी गेली, आणि त्या टायमाला ते म्हणे की तुम्ही जसं मडकं ठेवलं की तुम्ही मागे वळून बघू नका, की तुम्हाला कोणी पण आवाज दिला, काही पण आवाज आला तुम्हाला, की मागे वळून बघू नका. तुम्ही मागं वळून बघितलं की जागेवर तुम्ही जाणार समजा. आता हे चालूच राहा समजा, गावाकडे ते चालूच. आणि आजीला तर काही एवढी भीती वाटत नाही, मग की आजीनं तर पहिल्यापासून गावाकडचे म्हणलं त्यांना माहीत राहतं की काय करायचं काही नाही, त्यांना पहिले सगळे पाहिले त्यांनी इथून तिथून. मग त्यानंतर मग त्या रात्री 12 वाजता काकू आणि आजी ते मडकं घेऊन चौफुलीवर गेली. चौफुलीवर तशी गेली, आता ते तर भीती तर वाटणार समजा, ते गावाकडच्या ठिकाणी त्या ठिकाणी तर भीती तर वाटणार की पहिल्यांदा असं होतं आहे त्यांच्यासोबत. मग ते भीती तर वाटत होती. नाही काकू म्हणत होती नाही, असे हातपाय कापत होते. आजीने तरी पण म्हणे चल म्हणे, काही होत नाही म्हणे, चल तू सोबत. मग ते मडकं घेऊन गेले चौफुलीवर. तसं त्यांनी मडकं ठेवलं तेच ते घराकडे यायला असे वळाले, तेवढं तर असं जोरात किंचाळायचा आवाज आला की कोणी असं त्या मटक्याच्या भोवती असं गोल 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 फिरतंय, असं जोरात ओरडायचा आवाज आला. मग तसे काकू आणि आजी तसेच पळत येऊ राहिले समजा घरी, तसेच पळत आले. आणि काकूचं एक तर प्रेग्नेन्सी झाली म्हणून त्यांना काही त्रास होता म्हणून त्यांना कसे ना कसे ते असं घरालोक आले. आणि त्यानंतर मग ते बाळ होतं, ते बाळावर समजा मांडीवर घेतलं, काकूने मांडीवर घेतलं. आणि काकूच त्यांनी त्या बाळानं तसं दूध प्यायला सुरुवात केली, तर कमीत कमी समजा 15 मिनटं समजा दूधच पित होतं समजा, सोडतच नव्हतं समजा. हां, ते सोडतच नव्हतं. आणि त्या दिवशी बरं, ते बाळ ते म्हणले की तुम्ही त्या आईच्या मांडीवर ठेवलं होतं, मग त्याच्या आधी काहीतरी घडलं होतं ना, ते उतरून टाकायचं तुम्ही आधी सांगितलं, तो काय प्रकार होता? हा, तो प्रकार असा होता की त्या बाबांनी सांगितलं ते मडकं दिलं तर समजा 5 बोळके टाकून, तर त्या 5 बोळके टाकून दिलं तर ते पहिले 12 वाजायच्या पहिले बाळाच्या अंगावून 5 वेळेस असं फिरवायचं, उतरायचं होतं. तर मग तेच केलं, मग काकूने तेच केलं, ते मडकं घेतलं, बाळाच्या अंगावून असं 5 वेळेस असं फिरवलं, उतरवलं त्याला. मग तेव्हा मग 12च्या नंतर मग ते चौफुलीवर गेले, मग तिथं ठेवायला गेले ते समजा. अच्छा, हां. मग त्याच्यानंतर मग ते बाळाला मांडीवर ठेवलं, मग पुढं काय झालं? पुढे मग ते बाळाला मांडीवर ठेवलं, नंतर बाळ कंटिन्यू दूध पित होतं समजा. तर भूक तर लागली असणार की आता 2-3-4 दिवस झाले ते समजा दूध पित नव्हतं. मग ते असंच डॉक्टर ज्याच्यावर समजा चालू होतं, सर्वावी चालू होतं त्याचा, त्यांनी कंटिन्यू समजा दूध प्यायला लागलं. मग ते थोडंसं मोकळं झालं समजा, असं पहिले असं अडकूनच राहायचं बाळ, म्हणजे ना असं जास्त बोलत ना. बरं, म्हणजे बाळ असं आखडल्यासारखं होतं आधी? हां, म्हणजे बाळ असं आखडल्यासारखं होतं, असं त्याला मोकळं नव्हतं समजा ना, असं जागेवरच समजा असं आखडल्यासारखं होतं. श्वास त्यात चालू होता, पण ते असं आखडल्यासारखं होतं, जसं का त्याने असं कोणी झपटलं त्याला, असं की असं धरून ठेवलं, हलू नको म्हणून असं. हां, बरं, मग पुढं? आता आधी इथून त्यांनी समजा दूध पिलं, बाळाला भूक लागली होती समजा, तिचं पोट भरलं असं बाळाला. मग त्यानंतर मग सकाळी समजा दुसरा दिवस आला, दुसऱ्या दिवस समजा बाळ पुरं क्लिअर ओके म्हणजे झालं. हां, बरं, मग आता बाळ दूध पण प्यायला लागलं, त्याला टॉयलेट पण एकदम चांगली होत होती, कारण की तसंच लहान बाळाचं कसं पहिले एक तर दूध पण पिताना समजा पहिले टॉयलेट पण नव्हतं, कारण काहीच नव्हतं, कारण की ते खातच काही नव्हतं, ते पण करत. आता समजा एकदम ओके, डॉक्टर पण म्हणले की हा ठीक आहे म्हणे, आता पहिल्यापेक्षा
फक्त काळजी घ्या म्हणून त्याची. मग हे बाळ वगैरे म्हणजे हे बाळ आहे हे व्यवस्थित झालं, डॉक्टर म्हणले की सगळं आता व्यवस्थित आहे. मग त्याच्यानंतर कळलं का की बाळाला किंवा आईला काय झालं एक्झॅक्टली ते? हां कळलं ना. ते झालं की ते आमचं वडाचं झाड होतं काकूच्या घराच्या बाजूला, तर तिथं एका बाईनं समजा फाशी घेऊन मेली होती, समजा तिनं फाशी घेतली होती त्या झाडाला. मग तीच बाई आता ते मुलांना होते त्यांच्याकडे गेलतो समजा पहिले, तर मग त्यांनी आजीला सांगितलं होतं की आता काकूला तर नाही सांगू शकत डायरेक्ट की असं ती घाबरत म्हणून काही नाही काही. मग त्यांनी काय केलं की आजीला सांगितलं की तुमच्या त्या मुलीच्या घराच्या बाजूला की एका झाडावर एका बाईनं फाशी घेतली होती. त्यांनी क्लिअर कट सांगितलं. ते अजून पण आहे ते बाबा की सांगते समजा सगळं सांगते. मग त्यांनी सांगितलं की तिला फाशी घेतली होती आणि तीच बाई बार तिला रात्रीच्या टायमाला 8 आणि 8:30च्या दरम्यान तीच बाई तिला बोलवायची समजा झाडापाशी चक्कर मारायला. तिचं झाडापाशी चक्कर मारायला बोलवायची तीच बाई. आणि ते बाई तिनं फाशी घेतली होती. तिचं असं होतं की तिला बाळ नव्हतं आणि काकूच्या पोटात बाळ होतं. मग तिला वाटायचं की हे माझंच बाळ आहे. म्हणून ती काकूला रोज त्या झाडाच्या अशी चक्कर मारून घरून परत आणून सोडायची समजा तिच्या अंगात जाऊन, असं सांगितलं ते सांगत होते. मग त्या टायमाला की ते म्हणे की तुम्ही तेवढं होईन तेवढं त्या घराच्या लांब राहा. आता मी इथं याच्या अंगातून काढलं समजा, ते बाळाच्या मागं ते लागलं होतं मी त्याला काढलं, पण तिथून नाही काढू शकत, त्यांच्या त्या घराच्या बाजून तिथून नाही काढू शकत. तिथं अस्तित्व आहे ना, कारण की मग तिथून नाही काढू शकत. म्हणून तुम्ही तेवढं होईन तेवढं तुम्ही त्या घराच्या बाजूला किंवा लांबच राहा, त्या घरच्या जवळ जाऊ नका. मग काकूनं मग परत आमच्या इकडंच आमच्या गल्लीतच घर घेतलं आणि आज ते बाळ पण आता एकदम चांगलं आहे आणि काकू पण आमची इथंच राहते समजा गल्लीतच. घरी तर येत नाही समजा, पण ते राहते गल्लीत. मग आता काय प्रॉब्लेम वगैरे काय नाही आता काही. त्या बाळाला किंवा त्या आईला काही त्रास वगैरे अजून पण अजून तर काही त्रास झाला नाही, पण आईला अजून त्रास होता कारण की ते प्रेग्नन्सीच्या वेळेस त्यांनी एवढी समजा धावपळ केली, त्या टायमाला रात्रीच्या वेळेस धावपळ केली, तेवढं त्यांचे ते सिजर कट झालं समजा, ते तुटले होते समजा, सिजर झालं तर त्यांचं तिथं प्रॉब्लेम आला होता. मग त्यांचं कधी मध्ये असं पोट दुखतं समजा की त्यांना दवाखान्यात जावं लागतं त्या टायमाला. असं फिजिकल थोडासा प्रॉब्लेम, बाकी ह्या दुसऱ्या गोष्टींचा काय प्रॉब्लेम नाही दुसऱ्या गोष्टीचा काहीच प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो, हा होता सरांनी अनुभव सांगितलेला आणि सर खूप लांबून आले आणि ते थोडेसे कॅमेरा कॉन्शियस असल्यामुळे त्यांना सविस्तर सगळ्या गोष्टी सांगता नाही आल्या, पण हा प्रकार खूप भयानक होता. आणि ह्या अनुभवात तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि ह्यांच्यासारखं जर तुम्हाला आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही भरा, आमची टीम नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. आणि जर इमिजिएटली जर तुम्हाला यायचं असेल तर इंस्टाग्रामची पण आपण लिंक दिलेली आहे, इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करा, तुम्हाला तिथून आपले सगळे अपडेट्स भेटत राहतील. स्टोरी आपण टाकत असतो कंटिन्यूस काही ना काही, तिथूनही तुम्हाला सगळे आपले अपडेट्स माहीत पडतील. तर चला आता आज इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.